वेळेची दिरंगाई करू नका. पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित म्हात्रे आणि विरल नायर दोन पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. सामन्याला सुरुवात होईल. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर येताना 6 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या या दिवसामध्ये डे अँड नाईट, दिवस आणि रात्र अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की टेनिस क्रिकेटला एवढे सुगीचे दिवस येतील. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं आणि अक्षरशः मात्र क्रिकेटचं फार वेगळंच वेड आपल्याला पाहायला मिळतं. कारण एकदा तुम्ही क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं तर डेफिनेटली मात्र त्या नशेमध्ये आपण बधीर होऊन जाता. अशा प्रकारचं आपण पाहू शकतात. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. यतीनजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यतीन वजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांचे सुपुत्र अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट हातात आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. तर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी भूषण पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. प्रसाद आणि जग्गू हे दोन फलंदाज सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज तिसरा दिवस सलग. पहिला दिवस मित्रपरिवार दांडे आणि झाईने मात्र गाजवला अक्षरशः. दुसरा दिवस युनिटी शिरगाव आणि नांदगाव लायन्स या संघाने आपण पाहू शकलात. आणि आज तिसरा दिवस पंचक्रोशीतील संघांना आज प्राधान्य दिले गेले या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर 5:05 झालेत आणि तुम्हाला 5:35 पर्यंत फर्स्ट इनिंग यावेळेला मात्र जरूर ब्रेक करायचे. पहिला चेंडू यावेळेला भूषण पाटील. पहिल्या चेंडूवर मात्र हलक्याशा हाताने प्रसाद या ठिकाणी घेत असताना एक धाव. कारण जेव्हा एक धाव येते तेव्हा तुमचे होप्स ऑटोमॅटिकली वाढतात आणि तेच मात्र या ठिकाणी करताना आपण पाहू शकाल. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कारण एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास निर्माण झालाय. एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन अर्थातच प्राणवायू आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या एक धावेसाठी झगडताना क्रिकेटमधला संघर्ष. ऑन साईडला फटका चांगला आहे. बॅकलिपचा उपयोग केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा डेफिनेटली त्या ठिकाणी मिळत आहेत. आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. दोन्ही फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आणि दुसऱ्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी पाहू शकाल. आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 45 संघाची स्थिती 3 या धावसंख्येवर. ऑन साईडला फटका चांगला आहे. कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. चेंडू मात्र डेफिनेटली निघून जाईल बाउंड्री लाईन पार. चौकारासाठी युवा चषक चौकार. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप चांगला स्ट्रोक होता. बॅटचं एलिव्हेशन अप्रतिम पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्ह खेळला गेला होता. इनफिल्डच्या वरून खेळला गेला आणि सरळ चेंडू चौकारासाठी युवा चषक चौकार. वेलकम बाउंड्री आजच्या दिवसातील चौकार जग्गूच्या नावावर. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग करत असताना फुलटॉस चेंडूला आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पाठवलंय. 6 धावांकरता. क्या बात आहे जग्गू. सुपर बॅटिंग. 6 धावा. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 13 धावा. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. तिसऱ्या चेंडूवर चौकार. चौथ्या चेंडूवर षटकार. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. ही सर्वात लेंथ अँड लाईन खूप बेटर अँड बेस्ट म्हणून ओळखली जाते. तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर जेवढी चेंडू पिच करतील तेवढंच मात्र तुम्हाला बेनिफिट मिळेल. आणि तेच मात्र यावेळेला ह्या चेंडूवर कमबॅक करण्याची संधी मिळाली भूषण पाटीलला आणि भूषणने मात्र यावेळेला कमबॅक केलं गेलंय. एकदा येते सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 14 धावा.
यावेळेला ऑन साईडला जरूर खेळलाय, कॉन्फिडेंटली फटका नव्हता, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसतोय त्या ठिकाणी. तत्पूर्वी एक धाव मिळेल एकेरीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. द ग्रेट स्टार्ट बाय पांचाळी टीम. खूप चांगल्या प्रकारचं मात्र खेळ पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि 15 धावा येत असताना कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा या फलकावर पाहायला मिळतात. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया आपण विघ्नहर्ता डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. दैता महिन्यानी येईन मी तुझे दसरला, दैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. माझी एकटीला आई तुझी मारले डोंगराला, माझी एकटीला आई तुझी मारले डोंगराला. पहिलं षटक हे 4 मिनिटात या ठिकाणी फेकलं गेलं, याची दखल घ्यायची आहे. विशाल गरत आम्हाला या ठिकाणी प्रत्येक षटकासाठी टायमर या ठिकाणी दाखवतील, कारण झटपट गोलंदाजी करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलंय भावेश पवारला 2 ते 2.5 मिनिटांमध्ये जसे षटक कंप्लीट केलं जातं त्याचं कारण असतं की फलंदाजाला मोमेंटम मिळत नाही, फलंदाजाला तो रिदम मिळत नाही आणि त्याकरता मात्र झटपट गोलंदाजी ही सातत्याने काही गोलंदाजांकडून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आर अश्विनला पाहिलं, रवींद्र जडेजाला पाहिलं, युजवेंद्र चहलला पाहिलं, कुलदीपला आपण पाहू शकलात. मात्र ही जे गोलंदाज आहेत ते झटपट गोलंदाजी करण्यामध्ये माहिर पाहायला मिळतात. ऑफ साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव भूषण पाटील चेंडूला कलेक्ट करतोय शॉट मिड ऑफ कडे. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 16 धावा. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. धावसंख्या 16. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर जयेश. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, चेंडू मात्र निघून जातोय गली रिझन मध्ये. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ जयेशच्या हातखंडामधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा. टेनिस क्रिकेट खूप ग्लॅमर या टेनिस क्रिकेटला आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धा आतापर्यंत आपण पाहू शकतायत. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय, चेंडू बराच वेळ हवेत राहतोय, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. खूप चांगल्या प्रकारचा राजने टिपलेला हा झेल, गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पहिला धक्का या ठिकाणी प्रसादच्या स्वरूपात पांचाळी संघाला. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. चला, फलंदाज विथिन 30 सेकंदामध्ये आपण मैदानात जाणं खूप गरजेची गोष्ट आहे, लक्षात घ्यायचंय. कारण टेनिस क्रिकेट शॉर्ट टर्म मध्ये आपण 30 सेकंद मॅक्झिमम आपल्याला क्रीजवर जाणं खूप अत्यंत आवश्यक आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेले. पहिल्या षटकामध्ये धावा कणखर पद्धतीने आल्या होत्या. फलंदाज प्रसादच्या बॅटमधून 3 धावा. आतापर्यंत जगू एका साईडला खूप चांगल्या प्रकारचा खेळ करत असताना 14 धावांची खेळी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना आपण पाहू शकतायत जगू हा फलंदाज, लेफ्ट हँड बॅटर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर 17 या धावसंख्येवर. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर जयेश. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहू शकाल. 3 चेंडूंमध्ये एक सफलता प्राप्त केली. 2 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहितीचा सामना पांचाळी वर्सेस ओम साई किनी आळी या 2 संघांमध्ये पहिला सामना पाहायला मिळतोय. 3 षटकानंतर सेकंड मॅच साठी कॉल आम्ही देऊ. यावेळेला नोचा इशारा पाहायचे कशा पद्धतीने नोचा इशारा असेल तर 90 अंश कोणमध्ये तुम्हाला राहता येणार नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या त्या रेषेमध्ये 3 क्षेत्ररक्षक आपल्याला मात्र पाहायला मिळतात आणि त्याचंच कारण म्हणूनच पॉप्युलर पंच आपल्याला पाहायला मिळतात या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. भ्रमण करत असताना आपण पाहू शकाल चांगली शार्प नजर होती आणि त्या कारणास्तव आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी नोचा इशारा +1 अशा पद्धतीने 2 धावा ऍडेड होत्यात आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 19 19 आणि फ्री हिटचा सिग्नल मिस्टर अजित म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय.
19 धावा या फ्रेडच्या सिग्नलवर जग्गू कशा पद्धतीने खेळेल, कारण आतापर्यंत त्याला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागलेत. उलटा चेंडू होता, सरळ बॅटने जरूर खेळण्याचा मनसुबा. चेंडू मात्र कव्हर पॉइंट मध्ये निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव मिळेल सिंगलच्या साहाय्याने आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 20 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये 15 धावा चांगली स्टार्ट मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि सक्सेसफुल ठरला गेला मिस्टर जग्गू. आणि तदनंतर आपण पाहू शकाल की दुसऱ्या षटकामध्ये त्या धावांचा परिपूर्ण आपण पाहू शकतात की ज्या पद्धतीने सिंगल डबलला महत्व देत आहेत आणि गोलंदाजी खूप छान पद्धतीने अचूक टप्प्यावर भेदक मारा, विलक्षण कामगिरी जयेशच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. जयेश यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांचा वेध घेत फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. ही जयेशची ताकद आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉलिंग, गुड डिलिव्हरी, फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. ट्वेंटी रन्स ऑन द बोर्ड लागले होत आहेत. 20 धावा फलकावर. फलंदाज बाद झालेत 45 संघाचे 2. विकेट टेकिंग गोलंदाजी कशी करावी हे जयेशने मात्र यावेळेला सिद्ध करून दाखवलंय. तुमची कन्सिस्टन्सी, सातत्य, तुमचं रिदम या फार गोष्टी मात्र महत्वाच्या असतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना शेवटचा चेंडू घेऊन येईल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 20 धावा. फक्त 5 धावा खर्च केल्यात. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू मात्र फार वेगाने निघून जाईल. बीट होत आहे दोन्ही क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा पलीकडे. युवा चषक चौकार. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 12ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले आणि 12च्या सरासरीने 24 धावा या फलकावर. गुड कमबॅक. खूप चांगल्या प्रकारचा आतापर्यंत पाहायला मिळतोय. 24 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय 24 या धावसंख्येवर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळेला निरंजन आपल्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकं खूप चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. जग्गूच्या बॅटमधून आतापर्यंत धावा खोऱ्याने वाहत आहेत. गुड बॅटिंग. सरळ बॅटने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये मात्र सेफ झोन मध्ये तेवढंच राजचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग. वॉट अ फिल्डिंग. सुपर ब्रिलियंट. 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 धावा. षटक क्रमांक तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वर. 45 या संघाची स्थिती पाहायला मिळते. जग्गूच्या एकंदरीत बॅटमधून धावा खूप मोठ्या प्रमाणात वाहिल्या जात आहेत. सुपर बॅटिंग. सरळ बॅटने खेळला गेलाय. राज तिथपर्यंत पोहोचेल का? आता मात्र नामुमकिन. चेंडू सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी युवा चषक षटकार. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ते एकंदरीत 32 धावा.
32 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. निरंजन उर्फ पप्पू लेफ्ट आर्म. यावेळेला बॅटची एज अँड टेकन गुड कॅच. फलंदाज बाद होताना निरंजनने यावेळेला स्लोवर वन मारा केला आणि गतीमध्ये परिवर्तन करत असताना रीड केलं होतं फलंदाजाला की मात्र फास्ट चेंडूवर जास्तीत जास्त बॅटमधून या फलंदाजाच्या धावा येत आहेत, तर यासाठी आपल्याला काहीतरी परिवर्तन करावं लागेल. ते पप्पूने केलं. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. धावांची गती जर आपण पाहिली तर 32 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. पप्पूचं मी कौतुक करेन. या चेंडूवर या अगोदर 2 धावा आल्या, षटकार आला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन केलं आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. ऑफ साईडला फटका चांगला आहे. ऑन दी अप खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल आणि फेकी येईपर्यंत आराम के साथ खेळपट्टीवर 2 धावा निघून येत आहेत. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 34 धावा, 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. पांचाळी या संघाची स्थिती एक मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकाल, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये अगदी फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. दुसऱ्या टप्प्यावर मात्र यावेळेला आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव एक्स्ट्रा कव्हर आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. 2 धावा येत आहेत. टाळ्यांचं गजर होत असताना ड्रेसिंग रूम मधून आपल्याला पाहायला मिळतं आणि 2 धावांच्या मदतीने निनाद पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 36 धावा, 36 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा यावेळेला कुठल्या गेलेत. ऑन साईडला फटका मात्र यावेळेला फसतोय. राज खूप जीवाची आकांक्षा करतोय. प्रयत्न चांगले केले होते. गुड ट्राय. प्रयत्नांती परमेश्वर. आणि यावेळेला आपण पाहू शकता डेफिनेटली 2 धावा मिळत आहेत. दुहेरीच्या माध्यमातून विकास संघाला घेऊन जातोय. तो एकंदरीत 38 या धावसंख्येवर 3 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहू शकाल. वेलकम बॅक. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर 38 या धावसंख्येवर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सौरभ भोईर स्वतः मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत पाण्याची व्यवस्था करताना. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 38 धावा, 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. यानंतर होणारा सामना युवा उमरोळी ब आणि यतीन 11 उमरोळी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. दोन्ही संघ आपण सज्ज राहायचे आहेत. गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर 4थं षटक हाताळण्यासाठी मिस्टर दीपेश. 3 षटकांचा खेळ, 38 धावा फलकावर. प्रथम फलंदाजी करताना पांचाळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस हरल्यानंतर भूषण पाटीलने सांगितलं आम्ही टॉस जिंकलेत आणि डेफिनेटली 50 ते 55 धावा रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 2 संघांमध्ये आमचे लाडके प्रेक्षक राजे आज उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शफल झाला. यावेळेला जबरदस्त करारा प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय खणखणी दर्जेदार षटकार. 6 धावा. गुड शॉट. मी येईन तुझे भेटीला न चैता बाकाचे 2 महिन्याला.
थँक्यू डिजे. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26-40. डबल 4 वर जाऊन पोहोचले गेले. काय फटका होता प्रतीकच्या बॅटमधून निघालेला. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब करणारा फलंदाज. यावेळेला थोडासा खाली राहिला होता. हा चेंडू मात्र पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. तत्पूर्वी डॉट चेंडू येत असताना आपण पाहू शकाल. संघाची स्थिती जर आपण पाहिली तर धावसंख्या 44 वर आतापर्यंत राहिले. चौथं षटक हे प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि धावांची गती ही मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीये. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन युवा उमरोळी बी आणि यतीन 11 उमरोळी हा सेकंड कॉल आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा चित्याच्या चपळाईने पाहायला मिळत आहेत. आंखों का नजारा समझने वालों को इशारा काफी होता है. डोळ्यात डोळा, नजरेला नजर देऊन 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. कारण एक एक धाव तोला मोलाची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. कारण आपण खेळतोय ही स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा. ऑन साइडला प्रतीकचा मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक निरंजन पप्पू त्या ठिकाणी डीप मिड विकेटला कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डिजे. आदरणीय सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब पेंटर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याच हेमंत पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कुंदनजी तरे साहेब आणि नारायण शिंदे साहेब. या त्रिमूर्तींचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. युवा चषक उमरोळी 2022चं हे शानदार सोहळा आणि या क्रीडा नगरीमध्ये आलेले मान्यवर यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 46-46. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46 वर जाऊन यावेळेला पोहोचले गेले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर दीपेश. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर जीत, लेफ्ट हँड बॅटर. यावेळेला ऑन साइडला मिस टायमिंग जरूर झाला होता. कॉन्फिडेंटली फटका नव्हता. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय तर होतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे येत असताना एक एक धावेसाठी मात्र टाळ्यांचा गजर होतोय. उत्स्फूर्त वाढवतायत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर 48 आणि या 2 धावांच्या मदतीने प्रतीक भंडारी सुंदर अपडेट देत असताना 1500वी धाव या ठिकाणी कंप्लीट झाले. थँक्यू व्हेरी मच प्रतीक भंडारी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचले गेले. 48 धावा. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. सुंदर फटका, स्वीट टायमिंग, गोड आवाजात जीतच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत गोड षटकार आणि 100वा षटकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. गुड शॉट, गुड बॅटिंग, 6 धावा. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 54. या धावसंख्येवर 54 रन्स. 4 षटकांचा खेळ अखेरीस आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाने सुंदर कॉन्ट्रीब्युशन केलं गेलंय. युनिटी इज स्ट्रेंथ, एक हे सामर्थ्य गणलं जातं आणि त्या अनुषंगाने मात्र खूप चांगल्या प्रकारची अंडरस्टँडिंग फलंदाजी यावेळेला आतापर्यंत पाहायला मिळते. जीत अँड एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला खेळले गेले. तत्पूर्वी 1 धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 45. या संघाची 55 धावा, 55 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगल्या प्रकारचं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. युवा चषक उमरोळी 2022चा हा आजचा सलग 3रा दिवस. डे अँड नाईट मध्ये ही स्पर्धा कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 लाख मोलाची स्पर्धा म्हणून आपण पाहू शकतात. आणि उमरोळी म्हटलं तर प्रत्येक खेळाडू हा मात्र या स्पर्धेला आवर्जून येताना पाहायला मिळतो. कारण हे मैदान आहे ऐतिहासिक.
ऑन साइडला काय फटका आहे, परंतु या वेळेला फसतोय डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. कोणतीही चुकी करणार नाहीये मिस्टर हर्षल. गुड कॅच. फलंदाज जीतच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. धावसंख्या 55 रन्स. जीत मात्र या ठिकाणी बाद होताना 8 धावांची खेळी केली. हे प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन करणं खूप गरजेची गोष्ट असते. क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण सातत्याने पाहिलंय 11 खेळाडूंचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि 11 खेळाडूंनी प्रत्येकाने जिम्मेदारी जबाबदारीने जर खेळ केला तर 100% विजय संपादन होताना आपण पाहू शकाल. परंतु त्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स लेवल इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप चांगला कमबॅक या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर फलंदाज बाद झाला आणि तिसऱ्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर यावेळेला डॉट चेंडू येत असताना आपण पाहू शकताय. धावसंख्या फलकावर स्थिरावली गेले. त्यानंतर 2 संघांमध्ये दोन्ही संघ उमरोळीचे आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम गुड डिलिव्हरी. फर्निचर डिस्ट्रॉयट केले गेले. सुपर बॉलिंगचं यावेळेला मात्र प्रात्यक्षिकरण गोलंदाज आपण पाहू शकाल. मिस्टर जयेशच्या माध्यमातून ही ताकद बनली गेली जयेशची. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. फलंदाज बाद. गॉन. जो सनसाई ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय, जो स्टँड बनवला गेलाय तो मात्र आपण पाहू शकतात महिलांसाठी हा आरक्षित असेल. तो स्टँड फक्त तिथे महिला वर्ग बसतील, याची दखल घ्यायची. धावांची गती जर आपण पाहिली तर 55 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 55 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5वा आहे आणि 5व्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते जवळजवळ 4. अजून 8 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचा सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला. नरम हाताने खेळला गेला होता. एकदा वर्जित केली जाते आणि एकेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय 45. हा संघ फलकावर 56 धावा. या षटकामध्ये धावा पूर्णपणे थांबवल्या गेल्यात. धावांवर अंकुश लगावला गेलाय. अचूक टप्प्यावर भेदक मारा ज्या ज्या वेळेला तुम्ही करतील त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा द्विगुणित होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तोच आत्मविश्वासासहित गोलंदाजी करणारा गोलंदाज अर्थातच मिस्टर जयेश. गुड बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. ऑफ साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. सुंदर क्षेत्रक्षण. मिस्टर भूषण पाटील स्वतः ॲज अ कॅप्टन पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 57च्या घरामध्ये. 57 रन्स. षटक क्रमांक 5 कंप्लीट झालेत आणि 5 वाजून 32 मिनिटे झालेत. आता मात्र फक्त तुमच्याकडे 3 ते 4 मिनिटांचा कालावधी आहे, हे लक्षात असू द्या. 5 षटकं 57 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि फलंदाज बाद झाले ते 6. 45 या संघाची स्थिती पाहायला मिळते. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. युवा चषक उमरोळी 2022. चला, नो मीटिंग नो टाइम. सचिन गावड मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतं. त्यांचं हार्दिक स्वागत. धावांची गती फलकावर 57 धावा. 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जुळले गेलेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
निरंजन अर्थातच पप्पू आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. लेफ्ट आर्म बॉलर सेकंड स्पेल घेऊन येईल. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक शेवटचं आणि अंतिम 6वं. ऑन साईडला थोडासा खाली राहिला होता चेंडू, परंतु इंटू द गॅप मध्ये खेळलाय. राजला बीट करून चेंडू निघून जाईल. पंचांचं सिग्नलचा आम्ही वेट करतो यावेळेला. पंच काय दर्शवतील यस अजित मात्रे त्या ठिकाणी विचारपूस करतायत आणि सिग्नल देत आहेत. यस इट इज अ 6 रन, 6 धावा. गुड शॉट. या षटकार आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 63 धावा. काही जबरदस्त खेळ मात्र यावेळेला बहरला गेलाय. सुपर बॅटिंग करत असताना विकास झकास कामगिरी करतोय. यावेळेला बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का, मात्र सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं यावेळेला संकेतला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. 1च धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 64 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 45 या संघाची स्थिती. कालेर गावाचे पालखीला बघा लोक सारा जमला. कालेर गावाचे पालखीला बघा लोक सारा जमला. लोक सारा जमला ना पायी पायी शिर्डीला चालला. लोक सारा जमला ना पायी पायी शेवटचं आणि अंतिम षटक असताना आपण पाहू शकता चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक आत्मविश्वासाने घेत असताना पाहायला मिळतोय. मिस्टर विकास झकास कामगिरी करतोय. रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय. म्हणतात ना जगाच्या रंगमंचावर असे वावरा की मात्र तुमची भूमिका समाप्त झाल्यानंतर सुद्धा लोक टाळ्या वाजवत राहिले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकाल खूप चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला काय फटका आहे जबरदस्त नजाकत भरा शॉट, परंतु स्टॉप केला जातोय. गुड कॅच बाय जयेश. फलंदाज या ठिकाणी बाद होताना विकास झकास कामगिरी करून बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. जितेश चंद्रकांत पाटील लगातार 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. 2 मिनिटे बाकी आहेत. आतापर्यंत जर आपण विचार केला तर चेंडू फेकून झाले ते 3 ॲक्युरेट टाइम नुसार आपण आतापर्यंत चाललोय. हे प्रत्येक संघाने मात्र असं कॉपरेट करा या स्पर्धेला, कारण आपण फ्लड स्लाइड मध्ये ही स्पर्धा कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. जसं 6-6:30 वाजतील फ्लड्स ऑन होतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे. कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग चेस करावं लागेल हर्षलला. तत्पूर्वी त्याला बीट करून चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरला भीतून निघून जातोय. चौकाराकरिता गुड शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. चौकार. DJ Vaibhav in the mix. एकंदरीत 68 धावा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज निरंजन. अप्रतिम सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धाव कंप्लीट होते. एक धाव येत असताना स्वतः ॲज अ कॅप्टन त्या ठिकाणी सौरभ भोईर. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 69 धावा 69. बाईच्या स्वरूपात 1 धाव. संतोष पाटील कुठे असतील तर प्लीज आपण व्यासपीठाच्या दिशेने या. संतोष पाटील. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. यासाठीच केला होता अट्टाहास की शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार यावा. काय जबरदस्त नजाकत भरा शॉट. ग्लोरियस. 6 धावा.
आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 75. 75 धावा तब्बल फलकावर. सौरभ भोईरने सांगितलं होतं आम्ही 70-75 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू आणि सौरभच्या चेहऱ्यावर स्माईल पाहायला मिळते, यायलाच हवी, कारण खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. चला दोन्ही संघाचे कॅप्टन संतोष पाटील त्या ठिकाणी मात्र उपस्थित असतील. आमच्या टॉस बॉक्स मध्ये ते सुद्धा आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर 75 धावा, गुड शॉट बाय विकी. सुंदर फलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात या स्पर्धेचे आयोजक मितेशजी पाटील, अर्थातच मिंकी दादा, वैभव पाटील, विकी पाटील जे आपल्याला पाहायला मिळतात. तन्मय गरत, अनिकेत गरत, विशाल गरत, रोहन गरत, अजय वजे, सनी गरत, अमोल पाटील, अजित वजे, सुजित कुडू, मयूर गरत, मनीष गावड आणि निरंजन राऊत या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो. चला आपण पाहतोय आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला पाहिलं तर युवा बी संघ हा सज्ज होणार आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला यतीन 11 या दोन संघातील कर्णधार. चला या आपण टॉस करून घेणार आहोत लगेचच. चला यतीन 11 कर्णधार यायचं आहे लगेचच. हे राज, हे राज, चला आपण पाहतोय उपस्थितीच्या मान्यवर यस कुंदन तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय कुंदन तरे साहेबांना की आपण या पुढील सामन्याचा नाणेफेक मात्र करून घेणार आहोत. यस आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय कुंदनजी तरी साहेब आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस कार्यरत आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ असते. एका बाजूला युवा आहे, दुसऱ्या बाजूला 2022 कॉल मात्र कोणाचा असेल, कॉल कोणाचा असेल सिलेक्शन आहे. नाही बोलत नाही, पकड ना तू. युवा आणि 2022 यास यतीन 11 संघ आपण पहिली बॅटिंग घेतात आम्ही. नक्कीच आपण बॅटिंग घेणार आहोत. आज आपले कोणते फलंदाज जे आहेत आज या उमरेली मैदानावर होम ग्राउंड आणि होम ग्राउंडवर उतरणार आहेत. मी स्वतः आहे, बाय मिलिंद आहे, कुंदन आहे, उत्पल आहे, जयेश आहे, अमोल, हेमंत, अक्षय, सचिन, सोहन आणि बाबल्या. नक्कीच नक्कीच आज आपण पाहतोय बऱ्याच वर्षानंतर आपल्याला UPLची आठवण येईल, कारण की यावर्षी आपली UPL झालेली नाहीये. तरी हा प्लॅटफॉर्म जो आहे तो त्याच सारखा आहे का? भरपूर पाटा विकेट झालेले आहे. आउटफील्ड थोडीफार खराब असली पण विकेट भरपूर चांगली आहे. वी एन्जॉय क्रिकेट. नक्कीच जाऊया. सौरभ जर टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. नक्कीच. आता मात्र मनाप्रमाणे तुम्हाला क्षेत्ररक्षण येतोय. गोलंदाज कोण असतील? भागेश, तू स्वतः, अजून आहेत दोघे आहेत. आणि आज युवा चषकच्या माध्यमातून आपल्याला जी संधी दिली गेलेली आहे, बऱ्याचशा टुर्नामेंट झाल्या आहेत त्यामध्ये आपल्याला संधी नव्हती, मात्र या ठिकाणी आज संधी दिली आहे, त्याबद्दल काय म्हणशील? सर्वांचा धन्यवाद करेन. नक्कीच युवा कमिटीचा धन्यवाद या ठिकाणी मी म्हणेन. जाऊया आपण कमेंट्री बॉक्सकडे. यस ओव्हर टू प्रमुख, नाही सॉरी मीच येतोय.
तर जाऊया आपण कमेंट्री बॉक्स कडे, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी जबरदस्त सुरुवात करताना पाहायला मिळतोय आदित्य. आपण पाहतोय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर निरंजन. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन फलंदाज जर धावांचा या ठिकाणी विचार केला तर एकूण 75 धावांचं लक्ष समोर, 76 धावांचं लक्ष आहे. आणि आपण पाहतोय आतापर्यंत जर चेंडूचा खेळ जर पाहिला तर पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. चांगली सुरुवात म्हणेन मी तर या ठिकाणी ओमसाई किन्याली संघाची, ज्या पद्धतीने खेळतोय. पहिली दुसरा चेंडू पाहायला मिळतोय जबरदस्त, मात्र कव्हर पॉइंट रिजन मध्ये हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना डीप मधून क्षेत्ररक्षण येतोय. फील्ड करेल, फेकेल तर मात्र सिंगल रन्स, डबल रन्स या ठिकाणी घेतला जातोय. हितेश पाटील पंचाली या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावर विरांजन ववे RMC चे प्रोपरायटर हितेश पाटील आपण पाहतोय. आता मात्र रिव्हर्स स्वीप, जबरदस्त प्रहार येतोय, वन बाउन्स, चौकार कमांडीचे. धन्यवाद. तर नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर 3 चेंडू मागे 10 धावा बनवल्यात. जबरदस्त फॉर्म मध्ये हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य, ज्या पद्धतीने खेळतोय. हा टायमिंग जर पाहिला तर युवा आणि ओमसाई किन्याली जर संघांचे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी मात्र हा प्रॅक्टिसचा टाइम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच टायमांमध्ये जर पाहिली तर हा संघ, हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर विशालवर थोडीशी हल्ला चढवला जातोय. पहिलं षटक जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 10 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. हा देखील चेंडू जर पाहिला तर लेंथ लाईन वर होता, चांगला चेंडू नक्कीच म्हणता येईल. आता कुठे तिकडे कमबॅक करताना गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. विशालचा विचार केला तर नक्कीच आगवण गावातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाली जर पाहिलं तर पंचाली ग्रामपंचायत या हद्दीमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजी याच्या चौथ्या चेंडूवर. आता मात्र त्याने कट केलाय, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल. यास आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि त्या कारणास्तव येतोय चौकार. तर सुरेख मात्र सुरुवात ज्या पद्धतीने पहिल्या भूषणने पहिली गोलंदाजी हाताळली होती, 15 धावा खर्च केल्या होत्या. त्या विरोधात आतापर्यंत जर पाहिलं तर 2 फलंदाज आदित्य आणि निरंजन. आदित्य आतापर्यंत स्ट्राईकवर आहे. आपण पाहतोय 5 चेंडू आतापर्यंत आदित्य आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. जर पाहिलं तर 3 चौकार आणि 1 दुहेरी धावा अशा एकूण जर विचार केला तर 14 धावा आतापर्यंत जमावले जात आहेत. पुण्याचे एकदा जागा बनवले, चेंडू हवेत आहे. चेंडू मात्र या ठिकाणी प्रतीक जबरदस्त एफर्ट देतोय आणि चेंडू मात्र जर पाहिला तर झेल घेतला जातोय. सुरेख झेल या ठिकाणी म्हणता येईल, कारण की पूर्णपणे फिरले होते आणि त्यानंतर चेंडूला जज करणं खूप कठीण होतं. त्या परिस्थितीमधून देखील त्याने जज केला आणि आदित्य बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. येतोय विकेट. तर आदित्य चांगली स्टार्ट दिली होती ओमसाई किन्याली संघाला. ज्या पद्धतीने स्टार्ट पाहिजे होती ती स्टार्टर करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा, षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेलं आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवर विकेट आला. पहा खूप जास्त बाहेर निघून गेले होते, त्यामुळे एलिव्हेशन भेटला नाही. चेंडूवर जो फटका पाहिजे होता तो मारता आलेला नाही आणि त्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय गडीचं पतन होताना. आता मात्र त्याचाच भाऊ मैदानाच्या आतमध्ये असेल, मिस्टर राज आपल्याला पाहायला मिळतोय. राज आणि निरंजनची ही जोडी आपण पाहतोय ओमसाई किन्याली संघाकडून सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. जर पाहिलं तर प्रसाद आपण पाहतोय आणि विनंती आहे
क्षेत्ररक्षक करण्याला संघाला की आपल्याला टायमाचं बंधन आहे हे लक्षात असू द्या. 30 मिनिटाच्या आत आपले 6 षटक जे आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रसाद लालू या नावाने संबोधले जाते. बघूया डावखुरी हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू जर पाहिला तर या ठिकाणी फुलटच चेंडू लॉलीपॉप चेंडू होता. मात्र निरंजन डबल माइंड मध्ये खेळताना हा चेंडू कुठेतरी सोडला गेला आणि त्यानंतर पाहिला तर डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच फटका मारू शकला असते, मोठे फटके देखील पाहायला मिळाला असता, मात्र तसं काही झालं नाही. अपेक्षा नव्हती निरंजनला की अशा प्रकारचे चेंडू येईल. मात्र जो फलंदाज करतोय त्याने चातुर्य नक्कीच असणं खूप गरजेचं असते आणि ते मात्र दिसलं नाही मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सिंगल रन्स घेतोय. 1 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आता मात्र 15 धावा लागले जातील. प्रसाद आपण पाहतोय लेफ्ट हँड गोलंदाज आहे. सातत्याने जर पाहिलं तर पंचाळी संघाकडून एक चांगला गोलंदाज म्हणून त्याला मानलं जात आहे. ओपनिंग गोलंदाज हे पाहिलं जाते त्याला. आज मात्र वन डाऊन मध्ये ज्या पद्धतीने आलाय थोडंसं फील्डमध्ये परिवर्तन करतोय, सजवले जाते फील्डला. विचार केला तर पंचाळी, आगवण आणि जांभूळपडा असं हा संघ बांधणी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र सुपर सॉंग ऐकायला येते बॅट मधून आणि त्यानंतर पाहिला तर जबरदस्त क्रॅकिंग षटकार पाहायला मिळतोय. येतोय षटकार. आता तरी देवा मला प्रत्येक चेंडूमध्ये मीटिंग करायची नाही लक्षात असू द्या पंचाळी संघ, कारण की दिलेला वेळ तुम्हाला तो वेळ थांबणार नाहीये तुमच्यासाठी. मात्र जर पाहिलं तर आम्ही या ठिकाणी टायमिंग लावलेला आहे, टायमर जो आहे आमच्याकडे. बघूया पुन्हा एकदा. देखील फटका. आता मात्र कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण जीत त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोवर मात्र सिंगल रन्स घेतली जाईल. स्ट्राईक मात्र रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 फलंदाज निरंजन आणि राज आपण पाहतोय. ओपनिंग फलंदाज म्हणून आपल्याला निरंजनला पाहायला मिळालं होतं. बघूया या खेळाडूकडे देखील भरपूर क्षमता आहे, मोठे फटके देखील तो मारू शकतो. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी आहे. पहा जबरदस्त क्रॅकिंग फटका. खेळाडू जर पाहिलं तर या ठिकाणी सनसाई ग्रुपच्या बॅनरला लागून चेंडू मात्र निघून जातोय. नाना पार्क या दिशेने येतोय षटकार. तर आपण पाहतोय जबरदस्त मात्र अटॅक केला गेला. गरज आहे ज्या पद्धतीने धावा हव्यात. 76 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर 28 धावा आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. शेवटचा चेंडू हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे. विके पुढे सरसावेल, चेंडूला फील करेल, फेकेल तोपर्यंत मात्र सिंगल रन्स नक्कीच घेतली जाते. 29 धावा स्कोरबोर्डवर आहेत. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपुष्टात म्हणजे पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 3रं षटक मार्गस्थ होईल नक्कीच. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर येईल तोपर्यंत जाऊया एक डिजेला संधी देऊया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला नोट मीटिंग प्लीज. पंचाळी संघ वारंवार विनंती करतायत, अन्यथा जर 30 मिनिटाच्या वरती 1ही मिनिट जरी झाला तर 3 धावांची पेनल्टी आहे, लक्षात असू द्या. 3 षटक झाल्यानंतर आपण इनिंग ब्रेक म्हणजेच आपल्याला पाहिलं तर पाणी पुरवण्यात येतो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक म्हटलं जातोय त्याला आणि तेच पाहायला मिळेल. 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मागे अजूनही जर पाहिलं तर 47 धावा बनवायच्या आहेत. धावा आहेत बनवता येतील, मात्र गोलंदाज यश येतोय. एक चांगला गोलंदाज, एक तेज करार गोलंदाज ज्याला म्हटलं जातोय. नक्कीच वेग आहे या गोलंदाजाकडे. बघूया आता आज तो वेग कसा दाखवेल. गोलंदाजाचा विचार केला तर जांभूपाडा या संघाकडून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आज मात्र आपल्या गावासाठी म्हणजे पंचाळी गावासाठी या ठिकाणी खेळताना
शॉर्टपिच मध्ये चेंडू भिडकावून दिला, चेंडू मात्र हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चूक करणार नाही। या ठिकाणी पाहिलं तर सुरेख झेल टिपला जातोय। जगदीश माची आपल्याला पाहायला मिळते। अंडरम मध्ये खूप मोठे रेकॉर्ड आहेत या खेळाडूच्या नावावर आणि बेस्ट फिल्डर म्हणून जर पाहिलं तर जगदीश माची याला पाहायला मिळते। तोच खेळाडू पाहायला मिळाला आणि सुरेख झेल मात्र निरंजन पाटील हा बाद होताना पाहायला मिळतोय। बॅटल मैदानाच्या आतमध्ये जाईल। चांगला फटका होता, मात्र तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण। नक्कीच का नाही कौतुक करावं, कारण की ज्यांनी 2020 ते 21 या वर्षामध्ये जर पाहिलं तर अवॉर्ड्स घेतला होता अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये, त्यांचे अशिषण आहे आणि त्या अशिषणच्या माध्यमातून त्याला गौरवण्यात आलं होतं। तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षणासाठी, जगदीश माची आपण पाहतोय। तर यश एक ब्रेक थ्रू करून दिला, निरंजनला बाद केलं यशच्या माध्यमातून। पुण्याच्या एकदा हा फटका पाहायला मिळतोय, कुठेतरी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता गुंजन मालियाचा, चुकले जात आहेत। गरज होती का ज्या पद्धतीने धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, काय स्टार्ट दिली होती, ज्या पद्धतीने म्हटलं ना आदित्यने 3 चौकार आणि 1 दुहेरी धाव घेऊन एकूण जर विचार केला तर 14 धावांचं स्टार्टअप दिलं होतं 5 चेंडू मागे, आणि त्यानंतर पाहिलं तर कुठेतरी ढासळताना 2 षटकार देखील आले। आपण पाहतोय प्रसादच्या गोलंदाजीवर जे निरंजनच्या बॅटमधून 1 आणि राजच्या बॅटमधून 1 आपल्याला पाहायला मिळालं। शॉर्टपिच मध्ये चेंडू आहे, आता मात्र चेंडू क्षेत्ररक्षणाला दूर निघून जाईल, चेंडू मात्र येईल चौकारासाठी। जबरदस्त मात्र या ठिकाणी फटकार पाहायला मिळाला, थोडीशी जागा बनवली आणि त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी नक्कीच म्हटलं जाईल षटकार आणि चौकार ह्या रन्स जर पाहिल्या तर एकूण 1000 रन पूर्ण होताना या टुर्नामेंट मधून आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगलं क्रिकेट नक्कीच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही अपडेट आपल्याला पाहायला मिळते। प्रतीक भंडारी मॅन फ्रॉम वडरी आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल कॅमेरामॅन दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनुराग चव्हाण मॅन फ्रॉम कमारे चा हा आपल्याला पाहायला मिळतोय एक रत्न। जबरदस्त मात्र आपल्याला दृश्य दाखवत असताना काल आपल्याला त्यांनी चंद्रावर घेऊन गेले होते रात्री, नक्कीच अशा आपल्याला पाहायला मिळते अनुराग चव्हाण। तर जाऊया आपण एकदा यशकडे, चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय। हा देखील चेंडू लोअर फुलटो चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अवांतर धाव पंच या ठिकाणी घोषणा करतायत या चेंडूची। ज्या पद्धतीने पाहिलं डिसिजन येतोय, कुठेतरी कानमंत्र देताना आता मात्र आपण पाहतोय विकी, त्या ठिकाणी विकी भोईर आपल्याला पाहायला मिळतोय। हा देखील एक अंडरमचा चांगला खेळाडू जर विचार केला 2021 आणि 2022 मध्ये तर खूप चांगलं क्रिकेट अंडरम मध्ये 45 संघ खेळतात आणि संघाने जर विचार केला तर या ठिकाणी जेव्हा कर्णधार आला होता सौरभ, त्यांनी म्हटलं होतं की आम्ही अंडरम जास्त खेळतोय, ओव्हरम आमच्यापासून खूप दूर आहे। मात्र आज या ठिकाणी पुण्याच्या एकदा जगदीश माची चूक करणार नाही, नक्कीच जाणीव आहे, कारण की एक चांगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी आणि त्याच्याकडून हा दुसरा झेल बॅक टू बॅक घेताना पाहायला मिळतोय। पुण्याच्या एकदा पाहिलं तर गुंजन माली बॅक टू पॅव्हिलियन। चला फील्ड सजवून घ्यायची लगेच, आपल्याकडे टाइम कमी आहे, काउंटडाऊन चालू आहे आपला। तर पाहतोय दीपेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल, फलंदाजी मार्कवर डावखरे हाताचा फलंदाज आहे आणि स्ट्राईक असेल त्याच्याकडे। ज्या पद्धतीने आपण पाहिलं ती नवीन रूल्स जो आलाय IPL मध्ये, जेल घेतल्यानंतर जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो, तो मात्र स्ट्राईकवर असेल। हे नियम आहेत आणि हे नियम या स्पर्धेत देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथेच नाही
तर सर्वच ठिकाणी आता मात्र हा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट पुण्याचे एकदा आपण पाहतोय. जर पाहिलं तर युवा चषक 2022 आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजकांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर मितेश पाटील, वैभव पाटील, तन्मय गरत, अनिकेत गरत, विशाल गरत, रोहन गरत, अजय वजे, सनी गरत, अमोल पाटील, अजित वजे, सुजित कुडू आपल्याला पाहायला मिळतात आणि मयूर गरत, मनीष गावड आणि विरंजन राऊत ही टीम आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने चांगली कामगिरी, एक प्लॅटफॉर्म नक्कीच तयार करून दिलेला आहे. आता मात्र वळून मारण्याचा प्रयत्न होता. दीपेश थोडीशी जागा बनवली, त्यानंतर पाहिलं तर सौरभ येथे चेंडूला फील्ड करेल, फेकेल, तोपर्यंत मात्र सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. जाणीव आहे दीपेशला, कारण की राज सारखा एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एक फलंदाजाचं कडे पाहिलं तर राज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी एक षटकार मारलाय. आतापर्यंत धावा जर पाहिल्या राजच्या बॅटमधून तर नक्कीच 2 चेंडूमध्ये त्यांनी 7 धावा बनवल्यात. 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर. अजूनही जर पाहिलं तर समीकरण पाहायला मिळेल 19 चेंडू आणि 40 धावा. 19 चेंडू आणि 40 धावा या षटकातील शेवटचा चेंडू असेल. देखील चेंडू पाहिला, सिंगल रन साठी मात्र नक्कीच घेतला गेला. स्ट्राईक ठेवतील राज आपल्याकडे. षटक मात्र या ठिकाणी कंप्लीट होते. इनिंग ब्रेक मात्र दिला जाईल. यस, आपण पाणी घेऊन जाऊ शकतायत मैदानाच्या आतमध्ये. तोवर जाऊया आपण डीजे बंटीकडे. विघ्नहर्ता आणि श्री डीजेच्या माध्यमातून आपल्याला सुमधुर संगीत ऐकायला मिळेल. धन्यवाद. तर नक्कीच इनिंग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये जर पाहिलं तर टीम मीटिंग देखील घेतली गेली. आता मात्र पाहायला मिळते चेंडू शिल्लक असतील आपल्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर 39 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 39 धावा. तर पाहायला मिळते पुण्याचे एकदा हा देखील फटका चांगला होता. बिल त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रतीक पतूच्या माध्यमातून आपण पाहतोय सिंगल रन्स मात्र घेतले जाईल. स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते. विकास माचे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना. आता मात्र पुढेच्या एकदा सुरेख चेंडू. दीपेश पाटील याला कुठेतरी थांबवलं जात आहे. फटका मारायचा होता नक्कीच जर पाहिलं तर कव्हरच्या वरून दीपेश मात्र चुकले जात आहेत. ज्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. ओहो, रिव्हर्स सजवलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू मात्र निघून जातोय. येतोय षटकार. सचिन गावड मला आधीच म्हटले होते की या चेंडूवर रिव्हर्स असेल आणि त्यांची भविष्यवाणी या ठिकाणी खरी ठरली. नक्कीच बरेचसे जर पाहिलं तर सचिन काय म्हणशील, ज्या पद्धतीने तू भविष्यवाणी केली होती? भविष्यवाणी मी बरोबर केली, कारण बंधू खेळतो तसा की डॉट झाला दुसरा चेंडू तर रिव्हर्स असतोच. नक्कीच धागेदोरी माहिती आहेत बंधूचे, आणि तू जर गोलंदाजी असला असता तर तुला त्याला तसा चेंडू टाकला नसता. मात्र असो, क्रिकेट आहे, मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहतोय पुण्याची एकदा चांगली या ठिकाणी पुण्याची एकदा फलंदाजी पाहायला मिळते. थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. जगदीश माचे चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याला पाहिलं जातं आणि तोच चेंडूवर आला. चेंडूला फील्ड केला. सिंगल रन्स घेईल. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 45 धावा आपल्याला पाहायला मिळते. अर्ध जर पाहिलं तर या ठिकाणी
लक्ष कंप्लीट करताना पाहायला मिळालं. अजूनही जर पाहिलं तर अर्ध लक्ष कंप्लीट करायचं आहे. 76 धावांचं लक्ष आहे. अजूनही जर पाहिलं तर 14 चेंडू आणि 31 धावा. आता मात्र पहा स्क्रीनवर आपण पाहू शकता तर आपल्याला पाहायला मिळते मी स्वतः आहे. आता मात्र चेंडू हवेत आहे. राज देखील माघारी परतला जातोय. हे काय घडतंय? गरज होती या ठिकाणी विकेटची आणि ती मात्र मिळवून देताना विकास माची आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय सुरेख मात्र राज ज्या पद्धतीने खेळत होता कुठेतरी विकेट्स मात्र आला. थोडेसे नाराज असतील स्वतःवर. फटका जर पाहिला तर मिड ऑफच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. थोडंसं चूक झाली आणि एलिव्हेशन तेवढा भेटला नाही. चेंडू मात्र ट्रॅव्हल करायचा होता लॉंग ऑफच्या दिशेने. मिसटाईम झाल्यानंतर मिड ऑफमध्ये झेल टिपला गेला. एक सुरेख झेल मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं तर विशालच्या माध्यमातून आपण पाहतोय जो टिपला जातोय. पुण्याचे एकदा विकास. पुण्याचे एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली यश मात्र जाताना पाहिलं होतं आणि पहा चतुराईने 2 धावा घेत आहेत. हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय जो फलंदाज आहे ज्यामध्ये आला आणि आल्या जर पाहिलं तर 2 धावा घेतोय. सिद्धू या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहे. ओमसाई केण्याली धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते ती म्हणजेच 47 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 29 धावा हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि पंचाळी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 9 मिनिटं बाकी असतील. लक्षात असू द्या जो टायमर आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला वेळ दर्शवतोय. थोडीशी घाई करायची आहे. यश येतोय पुण्याचे एकदा गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 5 घेऊन. वैयक्तिक जर पाहिलं तर स्वतःचं हे दुसरं षटक आहे. संघासाठी मात्र 5वं षटक असेल. दीपेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी मार्कवर सज्ज होईल. एक चांगला षटकार मारलाय त्यांनी. पुण्याच्या एकदा वळून मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चेंडू या ठिकाणी नक्कीच लेंथ लाईन थोडीशी खराब झाली आणि त्यानंतर पाहिलं तर पंचांचे दोन्ही हात बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. येतोय वाईट चेंडू. यानंतरचा सामना एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. यतीन 11 आपल्याला संघ पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला युवा बी हा संघ आपण पाहतोय. सज्ज आहेत दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी. हा देखील चेंडू जर पाहिला तर लोअर फुलटो चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. प्रतीक त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करेल. चेंडूला फेकेल तोपर्यंत मात्र सिंगल रन्स. दीपेश मात्र स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळतोय कारण की सिद्धू हा जर फलंदाज पाहिला याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. चांगला खेळतोय मात्र चांगला खेळतोय त्यापेक्षा चांगला खेळणं खूप गरजेचं असेल आजच्या दिवसामध्ये. जर पाहिलं तर स्ट्राईक आहे आपल्याकडे. लक्ष जर पाहिलं तर अजून 11 चेंडू आणि 27 धावा बनवायच्या आहेत. इथून आपल्याला एक चांगली खेळी करावी लागेल. मारण्याचा प्रयत्न मिस टाइम होतोय. चेंडू मात्र क्रीजवर राहिला गेला. यश आता फील्ड करतोय चेंडूला पकडतोय तोपर्यंत सिंगल रन्स नक्कीच घेतल्या जात आहेत. एक धावांनी धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 50 संघाची 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर 26 धावा दूर असतील आपल्या विजयाच्या. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मात्र हाणामारी करावी लागेल. दीपेश पाटील आहे एका बाजूला. यू मिस आय डेफिनेटली हिट. माहिती होतं यशला रिव्हर्स ट्राय करेल की काय आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू फेकला गेला. सरळ जर पाहिलं तर या पद्धतीने चेंडू यशला उद्ध्वस्त करून देणारा चेंडू पाहायला मिळाला. येतोय विकेट.
तर चांगली एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण पाहिलं जात आहे. जबरदस्त पाहिलं तर यश आपल्याला पाहायला मिळते, ज्याने मागचे षटक हाताळले होते. यश यांनी 8 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3 आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केलाय. सचिन गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत गुणलेखकच्या भूमिकेमध्ये आज मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला गुणलेखक आहे, एक चांगला इंग्लिश कॉमेंटेटर देखील आहे. जेव्हा जेव्हा आपण त्यांना पाहतोय कधी माईक दिला तर नक्कीच इंग्लिश बोलता येते. पाहूया अजूनही जर पाहिलं तर टेप घे ना, टेप घे ना. टेप टेप तिकडे लाव. काय वाईट मग अरे नाही ऍक्च्युली काय म्हणलं पाहिजे म्हणजे फायबरच तर कंपनी पॉलिकॅप बनवून घ्या. पोलीस आहेत आणि आता ते बनवतात तर ते बनवून घ्या. रेडियम मार्यावर ना झाला पाहिजे. फेविकिक टाक, एक फेविकिक टाक, फेविकिक टाक इथं. परत निघूया त्या विकेट काय परत विकेट बोर्ड जाणार परत तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यष्टा उद्ध्वस्त झाल्यानंतर समीर येतोय. समीर आपल्याला पाहायला मिळेल, एक चांगला बॅट्समन आहे. याच्याकडून अपेक्षा असतील आपल्या संघाच्या. पहा आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस ज्या पद्धतीने म्हटलं जातंय. जर डायरेक्ट हिट झाली असती तर नक्कीच डेंजरस असतं, मात्र हे डेंजर झालंय. कॉलिंग नव्हती. नक्कीच दोघांमध्ये विचार केला तर ज्या पद्धतीने पाहिलं मूक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. हर्षल मात्र थोडंसं नाराज असेल कारण की समीरची कुठली कॉलिंग नव्हती, डायरेक्ट धावत आले होते आणि त्यानंतर पाहिलं तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. समीर बाद होतोय. कुठली धाव, एक धाव नक्कीच काढली आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्नात असताना बाद होताना 51 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 8 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये 25 धावा आपण पाहतोय. नवीन फलंदाज जर पाहिला तर शुभम शिंदे आपल्याला पाहायला मिळतंय. हर्षल सिद्धू यांच्याकडे नक्कीच स्ट्राईक असेल, प्रयत्न असतील मोठे फटके मारण्याचा आणि गरज आहे. मोठे फटके मारावे लागतील. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा देखील विकेट पडतोय. इनसाइड एज लागली. प्रसाद मेस्त्री मात्र कुठेही चूक करत नाही आणि सरळ मात्र जज करतोय चेंडूला आणि झेल मात्र टिपला जातोय. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून येतोय विकेट. धन्यवाद. प्रथम येईल आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील एक खेळाडू असा आहे, लेदरचा खूप अनुभव आहे त्याला आणि या अनुभवाच्या जोरावर मोठे हिट मारतो तो. मात्र बघूया आज गरज आहे त्याच्याकडून, एक चांगली खेळची अपेक्षा असेल. बघूया ओमसाई किनारी संघाला मारण्याचा प्रयत्न. पुण्याचे एकदा पुढे थोडस जर पाहिलं तर सफल झाले होते आणि सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न स्क्रीनवर देखील आपण पाहू शकता. नक्कीच धन्यवाद पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मी आभार मानीन की आपण दृश्य मात्र या ठिकाणी दाखवलं जात आहे. अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. थोडंसं खराब क्रिकेट म्हणता येईल.
ओमसाई किनियाली संघाकडून ज्या पद्धतीने स्टार्ट केलं होतं, चांगल्या धावा बनवल्या होत्या नक्कीच, आणि त्या धावा सातत्यानं राखणं खूप गरजेचं होतं आणि तेच मात्र राखलं नाही. आणि या ठिकाणी पाहिलं तर फटका चांगला आहे, चेंडू मात्र या ठिकाणी पाहिलं तर जगदीश माचीच्या डोक्यावरून जबरदस्त प्रहार येतोय. षटकार अजूनही पाहिलं तर शुभम आशा पल्लवित करतोय ज्या पद्धतीने हा चेंडू खेळलाय. अजूनही जर पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता. पुण्याच एकदा मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू नक्कीच ब्लॉक होईल. थोडासा पाहिला या ठिकाणी विकास काय करतोय, गरज नसताना या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न केला होता. विकेट घेण्याची चाहत नक्कीच पाहायला मिळाली विकास माचीच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू 17 धावा, 3 मोठे हिट या ठिकाणी नक्कीच मारावे लागतील संघ विजयासाठी. शुभमकडे पॉवर आहे, पॉवर जनरेट करावी लागेल, मोठे फटके मारावे लागेल, रिस्क घ्यावी लागेल. मात्र बघूया येणारा काळ. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव येईल. पुण्याचे एकदा जर पाहिलं तर आता मात्र थोडस लांबवर जाताना ओमसाई किनियाली संघाच्या खेम्यामधून हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, सजवला आहे त्या ठिकाणी. विशाल चांगलं टेकिंग करतोय चेंडूला आणि जर पाहिलं तर आणखी एक गडी बाद होईल. शुभम बॅक टू पॅव्हिलियन. भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळेल, कर्णधार आहे संघाचा. आणि आज मात्र आपण पाहतोय फलंदाजी देखील उतरला जातोय. डावखुरा त्याचा फलंदाज आपण पाहतोय, याच्याकडे देखील क्षमता आहे. अनेक चेंडू त्याने जर पाहिलं तर त्या बिल्डिंगवर मारलेले आहेत. आज बघूया या आपल्या अनुभवाचा, आपल्या प्रॅक्टिसचा नक्कीच षटकार मारून सामना संपल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र आयोजकांशी भेटून जायचंय ही सूचना आलेली आहे. तर आपण पाहतोय भूषण पाटील आहेत, एक चांगले गोलंदाज आहेत. आज मात्र फलंदाजीसाठी पाहायला मिळतात. आणि पहा खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी आतापर्यंत विकास माचीच्या माध्यमातून हाताळली जाते. चांगली गोलंदाजी केली विशाल यांनी, त्यानंतर प्रसाद यश पाहायला मिळाला. विकास पुण्याचे एकदा आपण पाहतोय आणि त्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी हे 4 गोलंदाज सातत्याने चांगली गोलंदाजी करताना पंचायत संघ थोडीशी मजबूत परिस्थितीमध्ये. आता मात्र 1 चेंडू शिल्लक आणि 1 चेंडूमध्ये 16 धावा अशक्य आहे. मात्र बघूया क्रिकेट आणि चिचा खेळ मात्र म्हटलं जात आहे. मारण्याचा प्रयत्न, सामना मात्र या ठिकाणी नक्कीच विजय होतोय पंचायत संघ. आणि या ठिकाणी कौतुक करून मी ओमसाई किनियाली संघाचा ज्या पद्धतीने आपण या मैदानावर खेळलात, ज्या म्हटलं होतं त्यांनी खेळता वेळेस की आम्हाला संधी दिली गेली आहे आणि या संधीतून आपला सामना जरूर पराभूत झाला. मात्र नेक्स्ट टाइम नक्कीच आपण चांगला प्रयत्न करा, यश तुमचाच असेल. तर जाऊया आपण लगेचच दुसऱ्या सामन्याकडे. 2 संघ सज्ज असतील आपल्यासोबत. मात्र